अशोक खरातने समता पतसंस्थेच्या राहता शाखेत तब्बल 100 बनावट खाती उघडल्याच्या प्रकारानं खळबळ उडाली होती. खरातनं आपल्याच भक्तांची कागदपत्रे वापरून चक्क बनावट खाती उघडली आणि त्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचे शिर्डी पोलिसांच्या प्राथमिक तपासात आधीच समोर आले. हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर समता पतसंस्थेच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्यानं बोलले जात आहे. एसआयटीनं या प्रकरणात मुख्य आरोपी खरातला ताब्यात घेतले असून या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी अमोल भारती करतायत. तर अशोक खरातला एसआयटीकडून आज राहता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट व्ही.पी. खिस्ते यांनी युक्तिवाद केला, तर सरकारच्या वतीनं सरकारी वकील अभिषेक नागरे यांनी तपासासाठी आरोपीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फिर्यादीने तक्रार केलेली आहे की समता पतसंस्थेमध्ये तो कधीही गेलेला नसताना समता पतसंस्थेमध्ये त्याच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावाने खातं उघडलं गेलेलं आहे. अशा स्वरूपाची त्याची फसवणूक झाली असं त्यांनी फिर्यादीत तक्रार केलेली. नाशिकच्या गुन्ह्यातून आरोपीचा ट्रान्सफर इथं घेण्यात आला. आरोपीच्या ट्रान्सफरमध्ये तपासी अधिकाऱ्यांनी 10 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती, ज्याच्यामध्ये जे काही बँकेतले खाते आहेत त्या सगळ्याचा तपास करणं आणि त्या अनुषंगानं आरोपीकडे चौकशी करणं या मागणीकरता ती 10 दिवसाची मागणी करण्यात आली होती. पण गुन्हा हा दाखल होऊन 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. या पूर्ण कालावधीत तपास यंत्रणेने कुठल्याही स्वरूपाचा तपास केलेला नाही. गुन्ह्याच्या कामी जो एक अन्य आरोपी नंबर 2 आहे त्याच्याही अटक किंवा त्याच्याही कुठलं चौकशी केल्याची कुठली केस डायरी किंवा तसे कागदपत्र दाखल केलेली नाही. आणि फसवणूक म्हणण्याकरता तर फिर्यादीला या प्रकारामुळे त्याचं कुठलंही आर्थिक नुकसान झालेलं नाही असं युक्तिवाद करून पोलीस कस्टडीत देण्यात येऊ नये अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. सरकारी वकिलांचा आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला गुन्ह्याचं तपासकामी आणि गुन्ह्याच्या तपासाचं सहकार्य व्हावं याच्याकरता 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. आता आजच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी म्हटलंय की बनावट जे खाते बनवले गेलेत त्याच्यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे, बँकेत नेमके कोण लोक गेले होते काय, या सगळ्या अनुषंगानं त्यांना तपासाची आवश्यकता आहे. त्याच्याकरता आता ही 7 तारखेपर्यंतची दिलेल्या PCR ते पुढचा तपास करू शकतील. नाही, आता पुढचा युक्तिवाद म्हणजे त्यांनी ह्या आता 7 तारखेपर्यंतच्या दिवसाचं ते काय युटिलायझेशन करतात त्या स्वरूपाने पुढचं आता सगळं राहील. कारण आता हा तपासाचा इनिशियल टाईम आहे. पुढच्या रिमांड रिपोर्टपर्यंत जे काही तपासात घडामोडी घडतील त्याच्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवल्या जातील. गुन्हा जसं मी आधीच म्हटलं, गुन्हा एप्रिल महिन्यात दाखल आहे. आज आपण ऑगस्ट महिन्यात आहे. 4 महिन्यामध्ये या आरोपीच्या बाबतीत त्यांनी मांडलं की अन्य गुन्ह्यात असल्यामुळे ट्रान्सफर करायला वेळ लागला. पण जो आरोपी नंबर 2 नमूद केला आहे त्याला आजपर्यंत कुठलंही तपास यंत्रणेने चौकशीला बोलवलेलं किंवा त्याच्याकडे काही चौकशी केली याच्याबाबत केस डायरी तपास यंत्रणेने काही दाखल केलेली नव्हती. एसआयटीच्या चौकशीत आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे ही 100 बनावट खाती नेमकी कोणाच्या मदतीनं उघडली गेली. पतसंस्थेतील कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी या व्यवहारांना सहकार्य केले, या व्यवहारांचा लाभ नेमका कोणाला झाला आणि या आर्थिक गैरव्यवहारामागे आणखी कोणते मोठे चेहरे आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणामुळे समता पतसंस्थेच्या अंतर्गत नियंत्रण व्यवस्था, पडताळणी प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. त्यामुळे एसआयटीचा तपास आता केवळ अशोक खरातपुरता मर्यादित न राहता संपूर्ण आर्थिक व्यवहारांची साखळी उघड करण्याकडे वळलाय. आज अशोक खरात यांना ज्या प्रकरणामध्ये आणलं गेलं ते समता पतसंस्थेचं प्रकरण होतं. त्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने मी बाजू मांडली आणि आरोपीचंही म्हणणं ऐकून घेण्यात आल्यानंतर 7 ऑगस्टपर्यंत त्यांना कस्टडी देण्यात आली. काय नेमकं युक्तिवाद झाला? तर युक्तिवाद समता पतसंस्थेतील आर्थिक प्रकरण आणि फिर्यादी व त्यांचे वापरलेले कागदपत्र या संदर्भातील ते प्रकरण होतं. त्याच्यामध्ये तपास चालू असल्याकारणाने त्यामधील डिटेल आत्ता मला सांगता येणार नाही. तपासादरम्यान आता आरोपी क्रमांक 1 जो अशोक खरात आहे त्याच्यापासून या गुन्ह्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्याची कस्टडी पहिले घेणं, त्याच्यातून पुढे असलेले इतर आरोपी हे निष्पन्न होणार आहे. त्यामुळे आरोपी क्रमांक 1 हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 2 व इतर आरोपी याच्यात लक्षात येऊ शकतात. अशोक खरातला मिळालेल्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर एसआयटीच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या बनावट खाते प्रकरणात समता पतसंस्थेतील आणखी कोणावर कारवाई होते आणि या आर्थिक गैरव्यवहाराचा नेमका विस्तार किती आहे
याकडे आता सर्वांचं लक्ष लागले. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी.